नमस्कार मंडळी. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. दिवसाला 18 तास कष्ट करूनही हातात फक्त निराशाच उरते. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि भविष्याची चिंता तुम्हाला रात्री झोपू देत नाही का? जर या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तुम्ही एकटे नाही आहात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजा तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवर आला आहात. आज मी तुम्हाला फक्त एक उपाय सांगणार नाहीये, तर एक असा अनुभव सांगणार आहे, एक अशी सत्यकथा सांगणार आहे जी ऐकून तुमचे डोळे उघडतील. मित्रांनो, आठवड्याचे 7 वार असतात, पण सोमवार हा दिवस खुद्द भोले शंकराचा म्हणजेच महादेवाचा आहे. आणि महादेवाचं एक नाव आहे औढरदानी वचा, म्हणजेच असा देव जो भक्ताने मागितल्यापेक्षा जास्त देतो. पण सोमवारी एक अशी गुप्त पूजा किंवा गुप्त विधी असते जी फार कमी लोकांना माहीत आहे. ही पूजा जर पूर्ण श्रद्धेने केली तर तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्याची ताकद यात आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका सामान्य माणसाची वजा, राघूदादांची वजा गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी आत्महत्या करण्याच्या विचारापासून ते करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास फक्त एका सोमवारच्या गुप्त पूजेने कसा पूर्ण केला. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्या पूजेची सविस्तर माहिती देणार आहे, त्यामुळे एकही सेकंद स्किप करू नका. गोष्ट आहे कोकणातील एका लहानशा गावात राहणाऱ्या राघूची. राघू तसा खूप कष्टाळू माणूस. त्याचे छोटेसे किराणा मालाचे दुकान होते. स्वभाव एकदम साधा, भोळा आणि देवावर श्रद्धा असणारा. पण म्हणतात ना, कधी कधी चांगल्या माणसांचीच परीक्षा देव जास्त पाहतो. गेल्या 3 वर्षांपासून राघूच्या जीवनात जणू 7.5 लागली होती. आधी कोरोनाच्या काळात दुकान बंद पडले. जे काही जमापुंजी होती ती मुलाच्या आजारपणात खर्च झाली. त्यातच त्याने व्यवसायासाठी सावकाराकडून कर्ज घेतले होते. व्याजावर व्याज वाढत होते. सावकार रोज घरी येऊन अपमान करत होता. परिस्थिती इतकी बिकट झाली की राघूच्या घरात 2 वेळच्या अन्नाची भ्रांत निर्माण झाली. राघूने अनेक ज्योतिष्यांना हात दाखवले, अनेक अंगठ्या घातल्या, अनेक ठिकाणी नवस केले, पण उपयोग शून्य. एक सोमवारची गोष्ट आहे. श्रावण महिना सुरू होता. राघू खूप निराश होता. त्याच्या खिशात फक्त 20 रुपये होते आणि डोक्यात आत्महत्येचे विचार. तो विचार करत होता, जर मी संपलो तर निदान माझ्या विम्याचे पैसे तरी बायको मुलांना मिळतील. अशा भयंकर विचाराने तो घराबाहेर पडला आणि गावाच्या बाहेर असलेल्या एका जुन्या पडक्या शिवमंदिरात जाऊन बसला. तिथे कुणीच नव्हते. पावसाची रिमझिम सुरू होती. राघू शिवलिंगाकडे बघून रडू लागला. तो देवाशी भांडत होता, का रे देवा, मी कुणाचं काय वाईट केलंय? माझ्या लेकरांनी उपाशी का झोपायचं? तेवढ्यात त्याला कोणाच्या तरी खडावांचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले तर एक अतिशय तेजस्वी वृद्ध साधू महाराज तिथे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते आणि डोळ्यात करुणा. राघूला काही बोलताच आले नाही. त्या साधू महाराजांनी राघूच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते फक्त एवढेच म्हणाले, बेटा, जी वेळ तुला संपवण्यासाठी आली आहे असे वाटतेय, तीच वेळ तुझे नशीब बदलण्यासाठी आली आहे. महादेवाच्या दरबारात उशीर आहे, पण अंधार नाही. राघूने आपले सर्व दुःख त्या साधूंसमोर मांडले. तेव्हा त्या साधूंनी राघूला एक गुप्त पूजा सांगितली. ते म्हणाले, राघू, लोक देवाला फक्त मागण्यासाठी येतात, पण देवाला काय आवडतं हे समजून घेऊन जो पूजा करतो त्याला देव सर्व काही देतो. मी तुला एक सोमवारची गुप्त सेवा सांगतो. ही सेवा तू येणाऱ्या 5 सोमवारी कर. जर 5 सोमवारी तुझ्या आयुष्यात चमत्कार झाला नाही तर पुन्हा या मंदिरात येऊ नकोस. ती पूजा काय होती? ती पद्धत काय होती? राघूने ती कशी केली? हे आता आपण पाहणार आहोत. कारण या पूजेनंतर राघूच्या आयुष्यात जे घडले ते एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हते. साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे राघूने पहिला सोमवार त्याच श्रद्धेने केला. त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण त्याने मनापासून ती विधी केली. पहिल्या सोमवारी पूजा करून तो घरी आला. त्याला मनातून खूप शांत वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच एका जुन्या मित्राचा त्याला फोन आला, ज्याने 5 वर्षांपूर्वी राघूकडून काही पैसे उधार घेतले होते आणि नंतर संपर्क तोडला होता. तो मित्र म्हणाला, राघू, मी गावाला आलोय. तुझे जुने पैसे व्याजासहित परत करायचे आहेत. राघूच्या डोळ्यात पाणी आले. ती रक्कम खूप मोठी नव्हती, पण त्यावेळी ती संजीवनी होती. दुसऱ्या सोमवारी त्याने तीच गुप्त पूजा पुन्हा केली. तिसऱ्या दिवशी त्याच्या दुकानात अचानक एक मोठा होलसेलचा व्यवहार आला, जो गेल्या कित्येक महिन्यांपासून अडकला होता. 5वा सोमवार येईपर्यंत राघूचे अर्धे कर्ज फिटले होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या घरातली नकारात्मकता जाऊन तिथे सुखशांती नांदू लागली होती. ज्या सावकाराने त्याला त्रास दिला होता तोच सावकार आता राघूशी आदराने बोलू लागला होता. आज राघू एक यशस्वी व्यापारी आहे. त्याच्याकडे स्वतःचे घर, गाडी आणि समाजात प्रतिष्ठा आहे. हे सर्व कशामुळे झाले? फक्त त्या एका गुप्त उपायामुळे. मित्रांनो, आता तुम्ही नक्कीच विचार करत असाल की ती गुप्त पूजा नेमकी आहे तरी काय? वही आणि पेन घेऊन बसा आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने लिहून घ्या. ही पूजा अत्यंत सात्विक आहे. यात कोणताही अघोरी प्रकार नाही. ही पूजा निसर्ग आणि महादेवाची आहे. या पूजेसाठी लागणारे साहित्य: 1. 108 बेलपत्र, पानं तुटलेली किंवा फाटलेली नसावीत. 2. कच्चं दूध, तापवलेले नसावे.
3. शुद्ध मध. 4. अष्टगंध किंवा पांढरे चंदन. 5. 1 तांब्याभर शुद्ध पाणी. 6. गाईच्या तुपाचा दिवा. पूजा कधी करायची? हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षातील सोमवारी सुरू करायचा आहे. अमावास्येनंतरचा पहिला सोमवार उत्तम. ही पूजा शक्यतो प्रदोष काळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी वजा सायंकाळी 6 ते सकाळचे 7:30 दरम्यान करायची आहे. विधी स्टेप बाय स्टेप. पायरी 1. संकल्प. सोमवारी सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करा. घरातील देवघरासमोर किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन मनातल्या मनात संकल्प करा. हे महादेवा, माझ्यावर आलेले तुमचे संकट सांगा. दूर करण्यासाठी मी ही गुप्त सेवा करत आहे. पायरी 2. बेलपत्राची तयारी. महत्त्वाचे. संध्याकाळी पूजेच्या वेळी जी 108 बेलपत्रे तुम्ही आणली आहेत त्या प्रत्येक पानावर चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम ओम किंवा श्रीराम लिहायचे आहे. लक्षात ठेवा, बेलपत्र हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे आणि त्यावर राम नाम लिहिल्याने त्याचे महत्त्व 1000 पटीने वाढते. पायरी 3. अभिषेक. शिवलिंगावर सर्वात आधी फक्त पाण्याचा अभिषेक करा. त्यानंतर कच्च्या दुधात थोडे मध मिसळा. हे मध मिश्रित दूध ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मानले जाते. या मिश्रणाने शिवलिंगावर अभिषेक करा. अभिषेक करताना सतत ओम नमः शिवाय किंवा ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करा. पायरी 4. गुप्त अर्पण. सिक्रेट ऑफरिंग. आता ती 108 बेलपत्रे एक एक करून शिवलिंगावर अशा प्रकारे व्हायची आहेत की ज्या बाजूला तुम्ही ओम किंवा राम लिहिले आहे ती बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल. प्रत्येक पान वाहताना तुमची एक इच्छा मनातल्या मनात बोलायची आहे. उदा. माझे कर्ज फिटू दे, माझ्या घरात लक्ष्मी येऊ दे. पायरी 5. सर्वात महत्त्वाची गोष्ट. अक्षता. पूजा झाल्यावर तुमच्या उजव्या हातात थोडे अखंड तांदूळ अक्षता घ्या. तांदूळ तुटलेले नसावेत. हे तांदूळ हातात धरून महादेवाला प्रार्थना करा की जसे हे तांदूळ अखंड आहेत तसे माझे धन आणि सौभाग्य अखंड राहू दे आणि ते तांदूळ शिवलिंगावर अर्पण करा. पायरी 6. दीप प्रज्वलन. शेवटी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि 10 मिनिटे डोळे मिटून तिथेच बसा. त्या ज्योतीकडे बघून महादेवाचे ध्यान करा. भाग 5. नियम आणि पथ्ये. मित्रांनो, उपाय सोपा आहे पण काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे, तरच याचा फळ मिळेल. 1. सातत्य. हा उपाय तुम्हाला सलग 5 किंवा 7 सोमवारी करायचा आहे. मध्येच खंड पडू देऊ नका. स्त्रियांनी मासिक पाळी असल्यास तो सोमवार सोडून पुढचा सोमवार पकडावा. 2. सात्विकता. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी घरात मांसाहार किंवा मद्यपान अजिबात नको. तुमचे विचार शुद्ध ठेवा. 3. गुप्तता. या उपायाचे नावच गुप्त पूजा आहे. तुम्ही हा उपाय करत आहात हे ढोल वाजवून सांगू नका. जोपर्यंत तुमचे काम होत नाही तोपर्यंत ही गोष्ट तुमच्यात आणि देवामध्ये ठेवा. लोक म्हणतात पुण्य आणि उपाय झाकलेलेच बरे. 4. श्रद्धा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा. राघूदादांकडे पैसे नव्हते पण श्रद्धा होती. जर तुम्ही बघूया करून पाहूया अशा शंकेने उपाय केलात तर फळ मिळणार नाही. पूर्ण विश्वास ठेवा की माझा महादेव मला यातून बाहेर काढणारच आहे. मित्रांनो, गरिबी हा काही शाप नाही, ती एक परिस्थिती आहे जी बदलू शकते. महादेवाच्या कृपेने आणि तुमच्या कष्टाने तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. राघूदादांसारखे नशीब तुमचेही उजळू शकते. फक्त गरज आहे ती एका पावलाची. येणारा सोमवार तुमच्या आयुष्यातला गेम चेंजर ठरू शकतो. हा उपाय नक्की करून पहा आणि आलेला अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ही माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, कारण चांगल्या गोष्टी वाटल्याने वाढतात. आणि हो, अशाच आध्यात्मिक, वास्तू आणि ज्योतिषशास्त्राच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. बोला हर हर महादेव. ओम नमः शिवाय.